भाजप नेते प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रसाद लाड दाखल त्यांचं नाव घेऊन टाकायचं। मग इथं एका गावात 30 कुणबी आहेत शेती कसणार आणि प्रत्येक राजवट तीच करायची। इंग्रज असला तेच करायचं, फक्त इंग्रज थोडासा चॅप्टर चाबरावा ते नाव असं इथलं आहे आणि बाकीच्या राजवटी नाव असं कुठले येत नव्हतं, फक्त संख्या। हा तेव्हा मात्र राजवट कोणाची पण असो पण लेखा जो काही इंग्रजच ठेवायचा। सत्ता जरी इकडे दुसऱ्याची असली तरी सगळ्यावर नियंत्रण तीच ठेवायचं, ते असं करायचं। मग मिरज संस्थान असो, मौचं संस्थान असो, राज्य ते करत नसलं त्या परिक्षेत्रात, पण लक्ष नोंदी लेखा जो का तेव्हा ठेवा, कोणाला किती मिळकत या हिशोबाने तेव्हा मग त्यांच्याकडून कर घ्यायचा, लोकांकडून घेण्याऐवजी तसं व्हायचं। मग यांनी काय करायचं 30 नावं टाकायची। मग 2 लाख येतं संभाजीनगर, जालना जिल्हा एक होता 2 लाख कुणबी, मग इथं 2 लाख कुणबी असं करायचं। अरे पण मग आमचं म्हणणं आहे आम्ही नाही ना कुणबी आणि मराठीत ना नाही ना, हे कुठे गेले ते तर सांगा, हे कुणबी कुठे गेले? 2,56,000 जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात गॅजेट मधलं आकडा ती कुठे गेली हे म्हणणं आहे आमचं। आम्ही नाही तर नाही, मग हे कुठे? आता नांदेडला 2,13,000 कुणबी गॅजेटमध्ये दाखवलं। आमचं म्हणणं आहे जे मराठी आहेत ना आता ते नाही ना, मग हे कुठे? नाही, परवा विखे पाटील साहेबांनी म्हणून फार रात्री 1:30-2 वाजेपर्यंत बसून आधी तुम्हाला एक गोष्ट कळाली तरी खूप झाली आमचं म्हणणं। अधिकारी कन्फ्युज करतात झालं ना। एवढं जरी कळालं तरी तुमच्या लक्षात येईल की भांडण सरकारमध्ये लागण्याचं कामच हे समाजाने। आम्ही पण ते तुमचं कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न केला की अधिकारी बदमाशात खायचे। मी सांगत होतो त्या टायमाला ऐकत नव्हते म्हणून तर मग तुम्हाला घोडे लावा लागायचे, तुम्हाला मग सरकारला मग तुम्हाला बोललो की तुम्ही मनात माहिती कुठंतरी अंदाजा दिसतोय आणि मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला अधिकारी सापडले की ह्यो खरा मध्ये वादा लावणार सरकारपेक्षा मोठा झाला अधिकारी। नाही, विभागीय आयुक्त आता साहेब म्हणले तसं चांगलं आहे, असल्याबद्दलच नाही सगळ्याच राज्यातले युकून हे काय शाळा करते? सरकारचं जर एखाद्या समाजाचं भांडण लावते, सरकारपेक्षा मोठे झाले का? एखाद्या मंत्र्याने जर त्यांना आदेश दिले तर नाही का तू नाही का, सरकारपेक्षा मोठा झाला तू, हे प्रॉब्लेम यायला लागले। ते दुरुस्त झाले म्हणजे मग काय होत नाही, पण संख्या बी लई घेणं असं बी नाही की दखल नाही घेण्यासारखा समाज बी नाही ना, समाज बी अर्ध्याच्या पुढे राज्यात हे सांभाळ म्हणजे एखादे तुम्ही 100 सांभाळले त्यापेक्षा 1 सांभाळायला पुरवत होईल म्हणजे ही जात। म्हणजे मी राजकीय असं बोलल्यासारखं होतं थोडक्यात, पण हे पण सत्याचे 100 एखादे सांभाळण्यापेक्षा 1 मराठा जात जर सांभाळली तरी 100ची बरोबरी एकटा करतो। ते नाही केलं पण ते लोकात नाराजी जाते, पुन्हा पांगापांगी, आणि ते होऊ नये एवढंच म्हणणं होतं। तरी एक दिवस उन्हात बसेलच ना सरकारने, लय कलाकार आहे सर, बस म्हणले जशी कसं लागत विनंती करत पावसात बसले उन्हात बसले, थोडं उन्हात बी पण उन्हात एक बाबा तुमचा आमचा गैरसमज दूर झाला। हा नाही ते बघा, तर मला माझी पहिल्यापासूनच ना भाजप ना शिवसेना ना राष्ट्रवादी काँग्रेस, माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की समाजाच्या लेकराला द्या आणि त्याचं हायतीच द्या, परत कुणाचं देऊ नका। 5 एकर जमीन जर मराठा मागतोय अजिबात देऊ नका, त्याचा 7 वारा असेल तर 100% कुणाची घेऊन नका ते। आणि मग नोंदी सापडल्या म्हणजे ते आमचा दस्तावेज झाला सरकार। जर सरकारी दस्तावेज मान्य नाही करायचा तर ज्याचा दस्तावेजच नाही त्याचं सरकार कसं काय मान्य करतं, हे भांडण होतं। ते पण भांडण नाही, लाडभाऊ मी खरं सांगतो ते बी भांडण नाही। तुम्ही ओबीसींना देऊ नये या मताची अजिबात नाही द्या, कारण त्यांना 89 पासून दिलं। आम्ही कधी मराठ्यांनी मोर्चा नाही काढले देऊ नका, कधीच नाही, कारण लोकांच्या लेकरांचं वाटलं नाही करायचं आम्हाला गरीबाचं, त्यांची कुठेच ओळ नाहीये नोंदीची तरी दिले। आमचं म्हणणं मग तुम्ही आम्हाला विरोध करू नका, आमचे रेकॉर्ड सापडणार राहू, तुम्ही रेकॉर्डला विरोध करतात म्हणजे ही कोणती नीती? मराठा समाजाने तुम्ही अडचणीत होतात त्या टायमाला सगळे वारा अंगावर गेले सगळे, आज आमच्या लेकराला लागतं तुम्ही धडक नाही म्हणता, बरं म्हणा तुम्ही जर आमचं नसेल तर, असल्यावर तर नको म्हणू नका ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।